11,340 रुपये प्रति हेक्टर दंड, त्याची कागद तुम्हाला देत. म्हणजे दंड किती तर 11,340 रुपये. अशा पद्धतीनं चुकीचं ही सरकार मागणी करते MWRRA कडे. तर आम्ही आमचा निषेध त्या ठिकाणी करतोयच. शेतीला मीटर बसवणं सक्तीचं त्या ठिकाणी केलं जाते. पुरातली जवळजवळ 1900 मीटर अजून नादुरुस्त आहेत, ती दुरुस्त केलेली नाही. आता ते म्हणतात की अजून मीटर त्या ठिकाणी बसवा. विहिरीवरचं पाणी नदीपासून 35 किलोमीटर परिस्थितीत असणाऱ्या विहिरीवर पाटबंधारे विभागाकडून 50% आकारणी घेतली जाते, ती रद्द करावी अशी आमची मागणी आहे. आता विहीर पारंपरिक आहे, पण आमच्या नदीतलं पाणी तुमच्याकडे येते विहिरीत, म्हणून त्याच्यावर 50% आकार असा आहे. ऊस लागवडाची दंडात्मक तरतूद आता वसुली होत नाही, त्याची जबाबदारी पण शेतकऱ्यावर आहे किंवा ग्राहकावर आहे. ती जबाबदारी आमचं म्हणणं आहे अधिकाऱ्यांच्यावर फीस करा. तुम्ही आम्हाला दोष तुम्ही कशाला देता. आता STP ETP ही जबाबदारी कुणाची आहे? महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत. ते जर केलं नाही तर त्याचा दंड त्यात आकारलाच. तर त्याचा पाणी उचलणाऱ्याशी काय संबंध आहे असा आमचा विषय आहे. औद्योगिक प्रवर्ग अ, आता या अ गटामध्ये आत्ता 26 रुपये 40 पैशानं पाणी पाटबंधारे विभाग MIDCला देतं. MIDC त्याच्यावर परत सेस हा साधारणपणे 20% जिल्हा परिषदचा सेस आहे. 31 रुपये 68 पैशाला 1000 लिटर पाणी MIDC घेतं. MIDC कशासाठी आहेत? औद्योगिक वाढ व्हावी, तिथं उद्योग याव्यात आणि तिथल्या रोजगार व्हावा आणि त्याचा MIDC सबसिडी रेटमधनं 18 रुपयानं ते पाणी पुढं उद्योगाला त्या ठिकाणी. आता MIDCला सुद्धा पाणी घेताना आता दरवाढ फेस करावी लागेल. म्हणजे ह्या दोन गोष्टी आहेत. एक तर मग MIDCला उद्योगावर दरवाढ करावी लागेल किंवा सबसिडी आणखीन वाढवावं लागेल. म्हणजे तो फटका तिथं आहे. ती आकडेवारी मी तुम्हाला देतो. यात सगळी अ वर्ग ब वर्गला जवळजवळ 10 पटीनं दरवाढ त्यामध्ये होत्या आणि घरगुती जवळजवळ 12% 12.5% बोजा सहन करावा लागेल जर महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीने ही दरवाढ पुढं इफेक्टिव्ह करायची झाली तर. म्हणजे पाटबंधारे विभागाकडं जे पाणी घेतात ते इफेक्ट जर द्यायचा झाला तर 12.5% दरवाढ साधारणपणे ग्राहकावर होऊ शकते. त्यामुळे आपल्या माध्यमातून माझी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या 4 कृष्णा खोऱ्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत या सगळ्यांना विनंती आहे की ह्याच्यावर हरकत 5 तारखेपर्यंत घ्यावी. ही दरवाढ झाली तर बोजा पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेवर पडणार. तो बोजा पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था ग्राहकावर या ठिकाणी टाकणार. शेतकरी तर अडचणीत आणतायतच, परंतु बाकीचा विभाग पाणीपट्टीच्या माध्यमातून ग्राहक देखील या ठिकाणी अडचणीत येणार आहे. तर ह्याच्या संदर्भात 5 तारखेपर्यंत लोकांनी हरकती नोंदवाव्यात. आता ज्यावेळी VC झाली त्यावेळी ही जी दरवाढ करणार आहे, मी म्हटलं डॉक्युमेंट तुम्ही ठेवलं होतं का पाटबंधारे विभागात? हे ठेवलं नव्हतं. ते म्हणतात की आम्ही पाटबंधारे विभागातल्या सगळ्या ऑफिसमध्ये डॉक्युमेंट उपलब्ध केले, ते डॉक्युमेंट आम्हाला मिळालं नाही. जे डॉक्युमेंट आम्हाला मी वाचलं, मी VC मध्येच सांगितलं की वाचल्यानंतर मला सुद्धा लक्षात येत नाही, एवढी तुमची तांत्रिक भाषा आहे. म्हणजे कसा होणार आहे, काय होणार आहे हे कळत नाही, मग ग्राहकाला काय कळणार? त्यामुळं सोप्या भाषेत हे लोकांना उपलब्ध झालं पाहिजे. त्याचा परिणाम काय होणार आहे? आत्ता तूर्त एवढंच आहे की 5 तारखेपर्यंत हरकती आहेत, त्या हरकती लोकांनी नोंदवाव्यात अशी तुमच्या माध्यमातून आम्हाला विनंती करायची, आव्हान करायचं. पत्र हरकतीचं नोंदव्या. आता पेट्रोल वाढले, डिझेल वाढले, वीज दर वाढले, पाणीपट्टी पण वाढणार असेल तर आजचे दिन आलेले आहेत असं म्हणायचं. किंवा असोसिएशन, माझी सगळ्या इंडस्ट्रियल असोसिएशनला विनंती आहे की सगळ्यांनी त्याच्यावर हरकती नोंदवल्या पाहिजे. आता ग्राहक हा डायरेक्ट महापालिकेशी संबंधित आहे, ग्रामीण भागातला ग्रामपंचायतच्या आणि जिल्हा परिषदचे आहे. त्यामुळे ग्रामपंचायतच्या सरपंचांनी हरकती घेतल्या पाहिजेत असं माझं मत आहे. त्यामुळे तुमच्या माध्यमातून माझं आव्हान आहे या 5 जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींनी, कृष्णा खोरे अंत येणाऱ्या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांनी की या हरकती 5 तारखेच्या आत नोंदवायत अशी आमची विनंती असणार. नाही, सगळीकडेच दरवाढ करायला लागलेत ना ते म्हणून आता आम्ही नाही, मग तुमच्या माध्यमातूनच, कारण की 5च दिवस शिल्लक आहेत आमच्याकडं.
त्यामुळे अर्जंट तातडीची रविवार असून बैठक तुम्हाला त्रास दिला आम्ही तेवढ्यासाठीच. नाही, ऑनलाईन करा तुम्ही. नाही, म्हणून ग्रामपंचायतनी ठराव करून पाठवावेत. आम्ही तुम्हाला डिटेल देतो कशावर हे करायचं ते देतो ना तुम्हाला. बोला विक्रम. 15 आता ते 15 दिवस गेली ती किमान 5 दिवस दिली तिने. नाही, पुरेसे नाही येतच मुळात. खरं आता आलंय तर त्यातनं आणि परत त्यांनी म्हणायला नको उद्या की आम्ही तुम्हाला दिली होती मुदत, त्या मुदतीत हरकती आल्या नाहीत असं उद्या परत आमच्यावर ब्लेम ठेवतील. म्हणून हे अर्जंट 5 तारखेच्या आधी करायचं. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.